नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवला आहे ढोकळा. तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सर्वप्रथम मी इथं 2 चमचे बेसन पीठ घेत आहे. चमचा बघा माझा कोणत्या आकाराचा आहे. तर 2 चमचे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. ते तुम्ही चाळून घ्यायचं आहे. त्यात अर्धा चमचा हळदी आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे आपलं. चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची. अर्धा लिंबू घेतला आहे, त्याचा रस घ्यायचा आहे आपल्याला. तो रस आपल्याला मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि ज्या चमच्याने आपण बेसन पीठ घेतले होतं त्याच चमच्याने 1 कप पाणी घ्यायचं आहे. पाणी त्यामध्ये टाकूया. इथे कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे उकळायला. अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं म्हणजे 1.5 ग्लास मी पाणी उकळायला टाकलेलं आहे. त्यानंतर इथं भाताचा डबा घेतलेला आहे, त्याला तेल लावलेलं आहे. सगळीकडून तेल लावून घ्यायचे आपल्याला. त्यामध्ये आपलं बॅटर टाकायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. या प्रमाणातच आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये इनो टाकूया. इनो ॲड करूया आणि एकसारखं इथं हलवून घ्यायचं आहे. इनो टाकल्यानंतर आपल्याला सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. बघा इनो टाकल्यानंतर त्याचा कलर किती चेंज झालेला आहे. बॅटर आपलं फुगलेलं आहे. सगळीकडून आपल्याला मिक्स एकत्र करून घ्यायचं आहे. कलर पण आपला चेंज झालेला आहे बघा. कुकरमध्ये मी स्टँड टाकलेलं आहे. इथे आपलं जे बॅटर आहे ते आपलं असं करून घ्यायचं आहे एकसारखं. त्यानंतर कुकरला आपल्याला 15 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं आहे, वाफवून द्यायचं आहे. इथे कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची आपल्याला. त्यानंतर 15 मिनटांनी आपला ढोकळा चेक करायचा आहे सुरीच्या साहाय्याने. जर चिटकला नाही तर समजून घ्यायचं आपला ढोकळा रेडी आहे. आता इथं आपण फोडणी देऊया. पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्यात मिरची टाकलेली, 2 मिरच्या कापून टाकलेल्या आहे. तर मिरच्या आपल्या फ्राय करून घ्यायच्या आहे. मिरच्या फ्राय झाल्या का त्यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी पण आपली पूर्ण तडतड होस्तोपर्यंत परतून घ्यायची तिला पण. त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर वरून आपण कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पूर्ण तडतड होस्तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात 1 चमचा आपल्याला साखर टाकायची आणि वरून पाणी टाकायचे आपल्याला. पाणी टाकल्यानंतर याला एक उकळी येऊन द्यायची. त्यानंतर आपला जो ढोकळा बनवला आहे त्यावरून आपल्याला हे वरून तडका द्यायचा आहे त्याला ढोकळ्यावर. त्याला आपण उकळी येऊन देऊया आता. इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा. एकदम स्पंजी झालेला आहे. त्याचा आकार तुम्ही बघू शकता. मस्त जाळीदार असा स्पंजी ढोकळा आपला रेडी आहे. सगळीकडून कसं असं टम फुगलेलं आहे. त्यानंतर आपण या ढोकळ्याचे आता काप करून घेऊया. थंड झालेला आहे थोडा. तर तुम्हाला ज्या आकाराचे काप पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही काप करून घेऊ शकता. चौकोनी पण करू शकता किंवा शंकरपाळ्यांच्या आकारासारखे पण तुम्ही करू शकता. इथे आपला ढोकळा बघा किती स्पंजी झालेला आहे आणि सगळीकडून फुगलेलं आहे बघा. किती मऊ दिसतोय. एकदम जाळीदार असा ढोकळा स्पंजी झालेला आहे. इथे मी सगळे काप करून घेतलेले. आता वरून यावर आपण तडका टाकूया. आपण जो तडका बनवला आहे तो तडका यावर टाकूया आपण.
तडका सगळीकडून टाकायचा आहे. तडक्यामुळे ढोकळ्याला खूप आपली टेस्ट येते छान अशी. वरून मी कोथिंबीर टाकलेली. याच्यावर तुम्ही ढोकळ्याच्या वरून तुम्ही ओलं खोबऱ्याचा किस पण करून टाकू शकता. इथे पहा आपला ढोकळा रेडी झालेला आहे बनून. पहा एकदम स्पंजी ढोकळा आहे. पूर्ण एकदम मऊ असा जाळीदार आहे. तर या ढोकळा खायला थँक्यू.